लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचे हार्दिक स्वागत। बऱ्याचशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर या 2 हप्त्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। आता तेच आपण या व्हिडिओमध्ये कशी तक्रार करायची, तक्रार केल्यानंतर 24 तासात आपल्याला हप्ते आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत, तेच आपण स्टेप बाय स्टेप माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। तर लाडक्या बहिणींनो, बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे पैसे बंद झालेले आहेत। आता ते कसे सुरू करायचे ते आपण आता पुढे बघणारच आहोत। सर्वात प्रथम तुम्हाला कोणतेही एक ब्राउझर ओपन करायचे आहे। ब्राउझरमध्ये तुम्हाला लाडकी बहीण हे लाडकी बहीण योजना असे नाव सर्च करायचे आहे। सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे वेबसाईट्स दिसतील। खाली बऱ्याच प्रकारच्या फेक वेबसाईटसुद्धा आहेत। त्यामध्ये तुम्हाला एक नंबरची वेबसाईट जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या वेबसाईटवर क्लिक करायची। क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन इंटरफरन्स दिसेल। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट या पेजवर येऊ शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड पाहायला मिळेल, इंटरफरन्स पाहायला मिळेल। तर आता या वेबसाईटवर तुम्हाला अर्जदार लॉग इन या बटनावर क्लिक करायचे आहे। तर तुम्ही बघू शकता अर्जदार या लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे। जे मोबाईल नंबर आपण फॉर्म भरताना इथे दिला होता तोच मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे आणि खाली पासवर्डसुद्धा तुम्हाला तोच टाकायचा आहे ज्यावेळी तुम्ही फॉर्म फिलअप करताना टाकला होता। आणि खाली तुम्हाला कॅप्चा कोड व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफरन्स पाहायला मिळेल। तर तुम्हाला इथे होम योजना, यापूर्वी केलेली अर्ज, प्रोफाईल, तक्रार, योजनेची माहिती असे बरेचसे डॅशबोर्ड तुम्हाला पाहायला मिळतील। तुम्ही जर यापूर्वी केलेले अर्ज हे बघायला याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व अर्ज तुम्हाला पाहायला मिळतील। तर तुम्हाला इथे तुमचा नाव शोधायचे आणि ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर तुम्हाला आता बरेचसे फॉर्म तुमचे नाव शोधायला अडचण जात असेल, इथे सर्च बटनावर सुद्धा क्लिक करून तुमचे नाव शोधून घ्यायचे आहे। नंतर तक्रार बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तक्रार सूची पाहायला मिळेल। यापूर्वी कधी तक्रार केली तर ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल। नंतर तुम्हाला काय करायचे, तक्रार फॉर्म ॲड ग्रीव्हन्स याच्यावर क्लिक केल्यानंतर तक्रार फॉर्म ओपन होईल। ओपन झाल्यानंतर तुम्हाला तक्रार प्रकार याच्यावर क्लिक करायचे आणि कंप्लेंट अगेन्स्ट ऑदर ॲप्लिकेशन याच्यावर क्लिक करायचे। तक्रार श्रेणीमध्ये तुम्हाला ऑदर्स हे क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक तिथून आपण कॉपी केला होता ते अर्ज क्रमांक आपल्याला इथे व्यवस्थित फिलअप करून घ्यायचा आहे। फिलअप केल्यानंतर तुम्हाला नाव व्यवस्थितपणे टाकून घ्यायचे आहे। नाव टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा गावचा पत्ता, ॲड्रेस आणि जिल्हा तुमचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि गावाचे नाव तुमचे व्यवस्थितपणे आपल्याला सिलेक्टसुद्धा करून घ्यायचे आहे। आता इथे तुम्हाला महानगरपालिका, नगरपालिका हे पण तुम्हाला व्यवस्थित संपूर्ण टाकून घ्यायचे आहे। टाकून घेतल्यानंतर तुम्हाला इथे मतदारसंघ हे पण तुम्हाला व्यवस्थित तुमचा तालुक्याचं जे काही मतदारसंघ असेल ते तुम्हाला इथे व्यवस्थित फिलअप करून घ्यायचा आहे। नंतर पिनकोड तुम्हाला व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला खाली वर्णन करा याच्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे। मला किती महिन्यापासून पैसे बंद झाले ते व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे आणि माझे हप्ते बंद झालेले आहेत, माझे हप्ते सुरळीतपणे चालू करा, माझा फॉर्म अप्रूव्ह असूनसुद्धा आणि मी पात्र असूनसुद्धा माझे पैसे आलेले नाहीत, त्या वर्णन करामध्ये तुम्हाला असे त्याचे वर्णन करायचे आहे असे आणि शेवटी विनंती असे लिहायचे आहे। असे लिहिल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित तो तिथे लिहायचे आहे। तुमचे थोडक्यात वर्णन सांगायचे आहे, कधीपासून हप्ते मिळणार झालेत, काय प्रॉब्लेम आहे ते सर्व तुम्हाला व्यवस्थित लिहायचे आहे आणि शेवटला विनंती असे टाकायचे आहे। त्या वर्णन करा याच्यात आता तुम्हाला दिसतच असेल त्यात टाकून द्यायचे आहे।
आता तुम्हाला इथे सहाय्यक दस्तऐवज 5 कागदपत्रेपर्यंत प्रत्येकाची कमाल आकार 1 MB पर्यंत तुम्हाला ते कागदपत्रे अपलोड करायची आहेत. तर आता आपण खाली बघणार आहोत कागदपत्रे कोणती अपलोड करायची आहेत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर आता इथे तुम्हाला ॲड अनोदर डॉक्युमेंट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 5 कागदपत्रे अपलोड करायची आहे. 5 कागदपत्रे अपलोड केल्यानंतरच तुम्हाला हे तुमचं फॉर्म पुढे जाणार आहे, नाहीतर तुमचे हप्ते बंद होणार आहेत, पैसे येणार नाहीत. त्यामुळे आधार कार्ड, राशन कार्ड आणि वोटर ID, अधिवास आणि बँक पासबुक हे तुम्हाला अपलोड करायचे आहे. अपलोड केल्यानंतर व्यवस्थितपणे कॅप्चा कोडसुद्धा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं व्यवस्थित तक्रार होणार आहे. तक्रार झाल्यानंतर तुम्हाला तक्रार कुठे शोधायची, तर तक्रार या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तक्रार सूची हे व्यवस्थितपणे दिसणार आहे. तक्रार सूचीमध्ये तुमचं स्टॅटस बघू शकता. तुमच्या 24 तासाच्या आत हे स्टॅटस आपल्याला रिव्ह्यू आपलं होणार आहे, ते बघणार आहेत. बघल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे राहिलेले सर्व हप्ते हे जमा होणार आहेत. चॅनलवर नवीन आला असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.